मी चालला क्लासला, गाण्याच्या क्लासला. कशी असतेस तू? तुझा ताप राहिला असतो का? डोकं दुखत नसते ना? अगो ओवी, तू 2 दिवस क्लासला आली नाहीस. मला तुझे खूप आठवण येत असते बघ. अरे थांब थांब थांब, एकच श्वासात किती प्रश्न विचारतोस? मी एकदम मस्त आहे आणि मला पण तुझी आठवण येत होती. ओवी, तू क्लासला आली असतीस ना, मला इतका आनंद झाला असतो की मी तुला सांगूच शकत नाही बघ. आता आपण रोज मजा करू. हो, खूप धमाल करू. आज मी इकडे आले ना, मलाही तुला भेटून खूप छान वाटते. मी पण धमाल करायची आहे का, की दोघंच धमाल करणार फक्त? अरे सॉरी सुपर हिरो. थँक्यू सो मच. तुम्ही ओवीचा क्लास पुन्हा सुरू केला, याचा मला खूप आनंद झाला असतो बघा. आणि तुम्ही खूप भारी पण केला असतं. आणि हो, आपली ट्रिप पण विसरू नका. तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं आणि ते प्रॉमिस तुम्ही करायचंच. तेच म्हटलं मी तुला, अजून कसं आठवलं नाही ते? आहे माझ्या लक्षात आहे. जाऊ आपण, तू मी ओवी जाऊ. पण बाबा, आपण तिघच का? सावली टीचरला पण घेऊन जाऊया सोबत, खूप मज्जा येईल. हो ना सुपर हिरो? ओवी बरोबर बोलत असते बघा. जर आपण माझ्या आईला आपल्या सोबत घेतलं तर आपल्याला अजूनच मज्जा येईल. हो ना? हो बाबा, प्लीज घेऊन जा ना. प्लीज ना सुपर हिरो, आपण घेऊयात ना. प्लीज ना, प्लीज. हा, ए तू टीचर बोलवते बघ तुला. जा पटकन जा, पळ 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 पळ. सुपर हिरो, काय? आपली ट्रिप. जाऊया, ट्रिपवर जाऊया. हा चल, आता निघतो मी. बाय. नमस्कार मॅडम, एवढं अचानक बोलून घेतलं? कामच तसं आहे ना, जुना हिशोब करायचा आहे जरा. म्हणजे मला एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्यायचं आणि सरळ उत्तर द्यायचं. तू आणि तुझ्या माणसांनी मिळून खरंच त्या सावलीला मारून टाकलेलं का? नीट विचार करून उत्तर द्या खंड्या. अहो, विषय आहे का मॅडम? अहो, खंड्याच्या कामाची सुपारी घेतो ना, ते काम 100% करतो. तुम्हाला विश्वास नसेल बसत तर सांगा, त्या सावलीला मारण्याचा पुरावा आणून देतो ना. पुरावा आता तू नाही मला देणार, मी तुला देणार. म्हणजे मॅडम, समजलं नाही मला. याचा सरळ अर्थ आहे, तू आणि तुझ्या माणसांनी त्या दिवशी सावलीला मारलंच नव्हतं. तुम्ही मूर्खात काढलंय राजकुमारला. त्याच्या डोळ्यात तिच्या मरणाची धूळ फेकून पैशांचं पाकिट फक्त घेतलं फुकट. अहो मॅडम, काय म्हणताय तुम्ही हे? अहो, आम्ही स्वतः त्या सावलीला दरीत संपवलं होतं मॅडम. ती जिवंत नाहीये. बाप रे, काय कन्व्हिक्शननी उत्तर देतोयस रे खोटी. हा, चांगली ऍक्टिंग जमतीये की. तुझं म्हणणं आहे की तू आणि तुझ्या माणसांनी त्या दिवशी सावलीला खरंच मारलं होतं, बरोबर? चल ठीक आहे, तू म्हणतोयस म्हणून आत्तासाठी मी तुझं म्हणणं मान्य करते. मला सांग, हे कोण आहे रे? ही सावलीच आहे, पण मरणाच्या आधीची आहे. तिला मारून टाकायच्या आधीचा फोटो आहे असं तुझं म्हणणं असेल ना? थांब, मला माहिती आहेत ना तुझी उत्तरं. डोळे उघडून नीट बघ, डोळे मोठे कर आणि नीट बघ. हा, डेट आणि काय आहे, दिवस कुठला आहे, वेळ कुठली आहे? हा तर मागच्या आठवड्यातला फोटो आहे ना? मग आता मला सांग, सावली मेलीये की जिवंत आहे खंड्या? मॅडम, जिवंत आहे ती. अहो, आमची चूक झाली. हवं तर तुमचा पाय. लांब हो. हे असलं नाही करायचं माझ्यासोबत. जर त्या राजकुमारला कळलं तर काय होईल माहितीये? सणकी. हा, तो सणकी. तुम्ही त्या सावलीला खोटं खोटं वर पाठवलं, पण तो राजकुमार तुम्हाला खोटं खोटं वर पण नाही, डायरेक्ट नरकात पाठवेल. खरं खरं. मॅडम सॉरी, प्लीज. तो माणूस जीव गेलो आमचा. मॅडम, आम्हाला माफ करा. मला वाचवा मॅडम. का वाचू? का नको सांगू मी राजकुमारला? माझा काय फायदा आहे त्यात? तुम्ही तर सगळी त्याची माणसं आहात. अहो मॅडम, तसं काही नाही. आजपासून मी तुमचा माणूस, तुमच्यासाठी काम करेन. वाटेल ते करेन. माझा जीव वाचवा मॅडम. खंड्या, बघा, शब्द देतोयस तू. इथून पुढे तुला माझं प्रत्येक काम करावं लागेल आणि तुझी फक्त एकच मालकीण असेल, ती म्हणजे मोनिका. हो, तुम्हीच
तुमच्यासाठीच काम करेन. व्हेरी गुड. तसं असेल तर वाचवेन मी तुला. ठीक आहे, आता माझ्या पुढच्या फोनची वाट बघ. ओके, निघ चल आता. पाहूया. चल 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 आपण निघूया. मोनिका, मोनिका, मोनिका बाहेर गेलीये, महत्वाचं पर्सनल काम आहे म्हणाली. तुला काय बोलली नाही का? ते झाल्यानंतर ती येते परस्पर ऑफिसला. आजकाल हिची पर्सनल कामं खूप वाढत चालले. काय? नाही ग, मोनिका कुठल्या धुंदीत असते कळत नाही. त्या दिवशी शुभ्राच्या शाळेमधनं फोन आला होता की PM ला अजून पोचली नाही ती. अच्छा. हो. आई. म- हा घ्या प्रसाद. तोंड गोड करा. आई, आज मी देवाकडे खूप मोठा नवस बोलून आले आणि विठ्ठू माऊलीच्या कृपेने आपल्या घरावर आलेली सगळी संकट आता कायमची दूर होणार. सगळी संकट म्हणजे कुठली? आणि तुला कसं काय अचानक झाला साक्षात्कार? आई, देवाच्या घरात न्याय उशिरा मिळतो पण मिळतोच. आता आपल्या घरात सगळं पूर्वीसारखं होणार. जे विस्कटलं होतं ना ते पुन्हा सरळ मार्गी लागणार. आई, मी आली हा नारळ देवाकडे ठेवू. हिला काय झालं एकदम? नाही, कालपर्यंत ओवीला ताप होता म्हणून रडत बसली होती आणि आज अचानक एकदम खुश झाली आहे. घरात म्हणे पूर्वीसारखं सगळं नीट होणार आहे. पण किती दिवसानंतर खुश दिसतेय ना. तिच्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघायला आसुसले होते मी. बरं वाटतंय मला ती खुश आहे. हा, गाडी काढायला सांगतो. ओवी, काय मग झाली का तुमची मधली सुट्टी? हो ना, झाली एकदाची. पण तू इथे एकटाच काय करतोस? अगं ओवी, माझ्या डोक्यात ना काल रात्रीपासून एक विचार चालू असतो बघ. ओवी, माझे आई आणि तुझे बाबा काल जेव्हा तुमच्या घरी भेटले असतात तेव्हा त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं असतं? तुला काही ऐकायला आलं असतं का ग? नाही रे, काहीच माहित नाही. खरं तर मला त्या दोघांचं बोलणं ऐकायचं होतं, पण तुझ्या आईने मला रूम मध्ये जाऊन आराम करायला सांगितलं. सेम टू सेम. ओवी, जेव्हापासून तू मला फोनवरती सांगितलंस ना तेव्हापासून मी आईला फिरून फिरून हेच विचारण्याचा प्रयत्न केला. पण माझी आई खूप हुशार असते बघ, माझ्यापेक्षा. पण तिने मला एकही शब्द सांगितला नाही आणि उलट मलाच गप्प बसवलं. ओवी, मला तर वाटतं या दोघांची खूप जुनी ओळख असणार म्हणून. आणि त्या दोघांमध्ये खूप मोठं भांडण किंवा वाद झाले असणार. हो रे, मलाही तसंच वाटतंय. जुन्या भांडणामुळे हे दोघं एकमेकांचं तोंड बघायला तयार नसतील. त्या दोघांमध्ये नक्की काय सिक्रेट असतं ते आपल्याला शोधावंच लागत असतं बघ.